पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्य नागरिकांची पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. मे महिन्यातच अवघ्या 8 दिवसांमध्ये इंधन दरात तिसऱ्यांदा वाढ झाल्याने नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसते. शनिवारी पेट्रोल आणि पॉवर पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 90 पैशांनी वाढ करण्यात आली, तर डिझेल 95 पैशांनी महागलं. याआधी 15 आणि 19 मे रोजी ही दरवाढ करण्यात आलेली होती. या सलग दरवाढीमुळे गेल्या काही दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात जवळपास 5 रुपयांची भर पडली आहे. त्यामुळे आता वाहनात इंधन भरताना नागरिकांना थेट अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागतोय. विशेष म्हणजे ही वाढ केवळ पेट्रोल पंपापुरती मर्यादित राहिलेली नसून घरगुती आर्थिक नियोजनावरही तिचा परिणाम दिसू लागलाय. 15, 19 आणि 23 मेचे दर प्रति लिटर प्रमाणे 15 मेला पेट्रोलची किंमत होती 106.98 पैसे, पॉवर पेट्रोलची 115.99 पैसे, तर डिझेल होतं 93.45 पैसे. 19 मेला पेट्रोलची किंमत होती 107.89 पैसे, तर पॉवर पेट्रोल होतं 116.90 पैसे आणि डिझेलची किंमत होती 94.39 पैसे. तर 23 मेला पेट्रोलची किंमत होती 108.79 पैसे, तर पॉवर पेट्रोलची किंमत होती 117.80 पैसे, तर डिझेल होतं 95.34 पैसे इतकं. पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये दरवाढ कशी झाली हे जाणून घेऊया. 15 मेला पेट्रोल 3.16 पैसे, पॉवर पेट्रोल 3.14 पैसे, तर डिझेल 3.10 पैसे. 19 मेला कशा पद्धतीने दरवाढ झाली ते पाहूयात. पेट्रोल 91 पैसे, पॉवर पेट्रोल 91 पैसे, तर डिझेल 94 पैसे. 23 मेला देखील ही वाढ झाली. ती वाढ कशी झाली ती पाहूयात. पेट्रोल 90 पैसे, पॉवर पेट्रोल 90 पैसे आणि डिझेल 95 पैसे. दररोज कामासाठी शहरभर फिरणारे कर्मचारी, छोटे व्यावसायिक, डिलिव्हरी सेवा देणारे तरुण, विक्री प्रतिनिधी तसेच खासगी वाहनावर अवलंबून असलेले नागरिक यांना या दरवाढीचा सर्वाधिक फटका बसतोय. तर गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल वाढलंय, आता महिन्याचा खर्च सांभाळणं कठीण होत चाललंय, अशी प्रतिक्रिया अनेक वाहनधारकांकडून व्यक्त केली जाते. सर, पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होते. या मागच्या 8 दिवसामध्ये जवळपास 3 वेळा वाढलेत. खरंच या दरवाढीमुळे काही बजेटवर परिणाम झालाय तुमच्या? पूर्णपणे परिणाम होतोय. खरं तर रोज दैनंदिन जीवनातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पेट्रोल. आणि जर का पेट्रोल गाडीत नसेल तर आपली कामं बंद होणार आहेत आणि याचा परिणाम नक्कीच बजेटवरती होतोय. कारण की आत्ता परवापर्यंतचा रेट आणि आजपर्यंतचा रेट याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. सो ह्याचा खरंच परिणाम होतोय. ह्या सगळ्या गोष्टीवरती सरकारने एकदा लक्ष द्यावं अशी सगळ्या तरुण पिढीची विनंती आहे. बरं, पण आता आवाहन आपल्या पंतप्रधानांनी केले की थोडी काटकसर करा, त्याकडे कसं बघताय तुम्ही? काटकसर करायला फक्त काटकसर सर्वसामान्य माणसांनीच करावी हा प्रश्न आहे. कारण की जर का तुम्ही बघितलं तर सगळ्या सरकारी जे कोणी आमदार आहेत, खासदार आहेत, पहिल्या 2 दिवस त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या कॉन्वॉयमध्ये गाड्या कमी केल्या. पण त्याच्यानंतर जर का तुम्ही सगळ्या गोष्टी बघितल्या असतील तर त्यांच्या कॉन्वॉयमध्ये नाही म्हटलं तरी किमान 12 ते 15 गाड्या आहेत. सो मला असं वाटतं की सुरुवात त्यांनी करावी, मग सर्वसामान्य माणसांनी केली तर काय हरकत नाही. आणि जर का त्यांनी केली तर सर्वसामान्य माणूससुद्धा या गोष्टीचा नक्कीच विचार करेल. पण सुरुवात तेच नाही करत म्हटल्यावर आपण कसे करावं? अनेक कुटुंबांना आता मासिक बजेटचा देखील पुन्हा हिशोब करावा लागतोय. बचत, घर खर्च आणि इतर गरजांमध्ये तडजोड करून इंधनासाठी वेगळा खर्च काढण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. दरवाढीची ही मालिका थांबणार का, असा प्रश्नही आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय. लोकमत.com साठी पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट.